नमस्कार दहावीच्या मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता बघा ही कन्सेप्ट काय आहे नक्की. याच्या अगोदर आपण पाहिलं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ज्या लॉ मध्ये पाहिलं आपण या ब्रह्मांडामध्ये अस्तित्वात असणाऱ्या कुठल्याही एक दोन दोन वस्तूच्या मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असतं, याला म्हटलं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्याचा फॉर्म्युला सुद्धा काय आहे हे आपल्याला माहिती आहे. पण आता यामध्ये काय पाहिजे बघा. या दोन ऑब्जेक्ट पैकी जर एक ऑब्जेक्ट अर्थ असेल, काय असेल, पृथ्वी असेल, आणि दुसरी ऑब्जेक्ट काहीही असेल, आणि जर ही अर्थ त्या दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असेल, तर ह्या अर्थचा जे फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याला काय म्हणणार? कमान काय म्हणणार? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. The force of attraction due to earth is called earth's gravitational force. Simple. कशाला म्हणायचं earth's gravitational force? The force of attraction. The force of attraction due to earth which attracts, ज्याच्यामुळं काय होतं बघा, which attracts the object. आता हे फोर्स एखाद्या वस्तूला अट्रॅक्ट करतं, पण कुठं? which attracts the object towards earth itself. ते पृथ्वीकडेच अट्रॅक्ट करतं, टू दी अर्थ इटसेल्फ. लक्षात येते की नाही? अरे सिंपल आहे. अरे कळतं की नाही? बघा, म्हणजे याचा फॉर्म्युला काय होईल बाळांनो? याचा फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला काय असतो? जनरल फॉर्म्युला असतो F is equal to capital G mass of first object into mass of second object divided by the square of distance between the two objects. ओके, मग आता इथं काय होईल बघा, हेच मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. एक ऑब्जेक्ट कोण आहे? आपली अर्थ. ते कंपल्सरी आहे कॅपिटल M, आणि फॉर्म्युला आहे असाच राहणार F is equal to capital G capital M into small m. कारण आता m1 m2 म्हणायची गरज नाहीये, दोन सेम मासच्या नाही, जरासा फरक आहे. डिवाइडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स कोणाकोणामधलं? बिटवीन द अर्थ अँड दॅट ऑब्जेक्ट. बिटवीन द अर्थ अँड दॅट ऑब्जेक्ट. लक्षात येतं की नाही? म्हणजे ही आहे अर्थ, ही आहे अर्थ. दिस इज द सेंटर ऑफ अर्थ, दिस इज द सरफेस ऑफ अर्थ. आणि या पृष्ठभागावरती आपण राहत असतो, आणि एखादी वस्तू, जी वस्तू इथं आहे, या वस्तूमधलं आणि या वस्तूमधलं आणि ह्या पृथ्वीमधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, या ऑब्जेक्ट मधलं आणि या अर्थ मधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्याला म्हटलंय अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. This force is exerted by this earth itself to attract this object towards the center of earth. लक्षात येतं की नाही? अरे कळतं? This force is directed. लक्षात ठेवायचं, this force is directed म्हणजे याची डायरेक्शन कुठं असते? This force is directed towards the center of earth. Towards the center of earth. त्या पृथ्वीच्या सेंटरकडे अट्रॅक्ट झालेलं असतं. सर असं का हो? हे नेमकं सेंटरकडेच का अट्रॅक्ट झालेलं असतं? इकडे का नसतं अट्रॅक्ट झालेलं, किंवा तिकडे का नसतं अट्रॅक्ट झालेलं? बाळांनो, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकवत असताना मी ज्या खाली इन द अबव लॉ मध्ये पहिली कंडिशन सांगितली होती मासची, दुसरी कंडिशन सांगितली होती दोन ऑब्जेक्टच्या डिस्टन्स मधली, आणि तिसरी कंडिशन सांगितली होती इफ ऑब्जेक्ट्स आर नॉट एक्झॅक्टली स्फेरिकल, इफ दे आर ओबड-धोबड. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की द डायरेक्शन ऑफ फोर्स, द फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. का बरं असं? सॉरी, द ऑब्जेक्ट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ मास, असं सांगितलं होतं मी तुम्हाला. सेंटर ऑफ मास जिथं असतो तिथे हे फोर्स डायरेक्ट झालेलं असतं. पण ऍज अवर अर्थ इज अ स्फेरिकल, इट्स सेंटर ऑफ मास इज ऍट द सेंटर ऑफ अर्थ. लक्षात येते का? सेंटर ऑफ मास हे अर्थच्या सेंटरला असतं, आणि म्हणून हे फोर्स सेंटरकडे असं डायरेक्ट झालेलं असतं. लक्षात येते की नाही? लक्षात येतं. डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. का? ऍज द सेंटर ऑफ मास इज प्रेझेंट ऍट द सेंटर ऑफ अर्थ. लक्षात येतं? अरे कळतं की नाही? कळतं. नेक्स्ट काय आहे बरं? As due to this Earth's
gravitational force and this force is directed towards the center of earth when object falls on the surface of earth. जेव्हा जर समजा आपण म्हटले ते एक झाड आहे, या झाडावरून जर काही ऑब्जेक्ट खाली पडायची झाली, एखादी वस्तू जर अशा पद्धतीने या झाडावरून खाली पडायची झाली तर ती कशी पडतो? व्हर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजे ही एक्झॅक्टली एका सरळ रेषेत पडते. का बरं? it always falls, it gets always attracted towards the center of earth. या पृथ्वीच्या सेंटर कडे ती अट्रॅक्ट होत असते. कारण काय सर? कारण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ची डायरेक्शन कोणत्या बाजूला असते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. लक्षात येतं बाळांनो? खूप सोपं आहे बघा. काय? ऑब्जेक्ट always falls towards the center of earth, or always object always falls vertically downward म्हणा, म्हणजे ती सरळ रेषेत खाली ऑब्जेक्ट पडत असते नेहमी. लक्षात येतं की नाही? दिस इज सो सिंपल. दिस इज द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जर फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे अर्थ म्हणून असेल तर ते अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेक्स्ट वी विल सी Earth's gravitational acceleration. Earth's gravitational acceleration. लक्ष द्या बघा. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन काय असतं बघा? ड्यू टू द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बाळांनो, अगोदर ना ऍक्सेलरेशन काय कन्सेप्ट आहे ना सहज सांगतो मी तुम्हाला. बेसिक लेक्चर आपण पहिला व्हिडिओ बनवला होता, त्या लेक्चर मध्ये सांगितलं तुम्हाला ऍक्सेलरेशन काय असतं ते. नीट लक्ष द्या. आता जी माझी मोशन आहे ती कशी आहे हो? स्टेडी मोशन आहे, स्थिर आहे मी, बरोबर आहे का नाही? आय एम ॲट रेस्ट. आणि जेव्हा माझ्यावरती पाठीमागून फोर्स अप्लाय होईल, जर मागून पाठीमागून कुणीतरी पॅकेटात लाथ घातली, फोर्स अप्लाय झालं तर काय होईल? माझी मोशन चेंज होईल. आता इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी आहे, फायनल व्हेलॉसिटी माझी काहीतरी असेल, आणि ह्या दोन व्हेलॉसिटीच्या मधला डिफरन्स डिवाइडेड बाय टाइम याला म्हणतो आपण ऍक्सेलरेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. कळतं की नाही? आणि मग ह्या ऍक्सेलरेशन साठी जबाबदार कोण असतं? कमॉन, जबाबदार कोण असतं? फोर्स असतं. ओके. जेव्हा अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं म्हणजे एखाद्या वस्तूला अट्रॅक्ट केलं जातं. जेव्हा अट्रॅक्ट केलं जातं तेव्हा त्या वस्तूची व्हेलॉसिटी चेंज होते की नाही? इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी मध्ये डिफरन्स तयार होतो की नाही? होतो. मग तिकडे ऍक्सेलरेशन असतं की नाही? असतं. तिथं ऍक्सेलरेशन असतं आणि त्या ऍक्सेलरेशनला म्हणायचं अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. मीन्स थोडक्यात सांगायचं झालं तर काय? अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स gives rise to acceleration and that acceleration is called Earth's gravitational acceleration. असं काही लिहायचं नसतं. नोट्स मध्ये सगळं आहे. शिकून झाल्यानंतर मी क्वेश्चन ही देतोय, त्या पद्धतीने तुम्ही असाइनमेंट लिहायची. ओके. Earth's gravitational force gives rise to acceleration. Force आहे म्हणून acceleration आहे, and that acceleration is called Earth's gravitational acceleration. That Earth's generally acceleration is denoted by using the letter small a, but here Earth's gravitational acceleration is denoted by using the letter special letter small g. लक्षात येतं की नाही? कळतं की नाही? आणि आम्ही पाहिलं सर फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे, डायरेक्शन कुठे आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. पाहिलं आपण, पाहिलं, बरोबर आहे सर. मग मला सांगा ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कोणती असेल? ऍक्सेलरेशनची डायरेक्शन सुद्धा कोणती असते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. ते सुद्धा सेंटर कडे जातं. ज्या दिशेने फोर्स ऍक्ट होतोय, समजा ही अर्थ आहे, त्या अर्थच्या सेंटर मधून फोर्स अट्रॅक्ट करतोय. जर फोर्स या डायरेक्शन आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, ऑब्जेक्ट सुद्धा त्याच डायरेक्शन ऍक्सेलरेट होणार आहे. म्हणून ऍक्सेलरेशनची डायरेक्शन सुद्धा कोणती असणार? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. मग इथे लक्षात ठेवायचं अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन that is small g is also directed towards center of earth. काय कळतंय की नाही? सोपं बाळांनो, लक्षात येतं. दिस इज
all about Earth's gravitational acceleration. Now we will calculate the value of Earth's gravitational acceleration. ह्या Earth's gravitational acceleration ची on the surface of Earth आपण व्हॅल्यू किती असते ते पाहू. बघा लक्ष द्या. Value of Z on the surface of Earth. ओके, या G ची व्हॅल्यू किती असते बघा ऑन द सरफेस ऑफ अर्थ. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती G ची व्हॅल्यू किती असते. आपण काय करू, आपण आपल्या बोर्डवरती पृथ्वी काढू. दिस इज आवर पृथ्वी. जागा कमी आहे म्हणून छोटं पृथ्वी ऍडजस्ट करायचं. त्याचं सेंटर आणि हिच्या सरफेस वरती पृष्ठभागावरती प्रेझेंट असणारी एखादी ऑब्जेक्ट आहे असं आपण गृहीत धरू. आपण काय कॅल्क्युलेट करायचंय, जर एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असेल तर त्याच्यावरती ऍक्ट होणारं अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन किती असतं हे कॅल्क्युलेट करायचंय. खूप सोपे, सहज आहे, लक्ष द्या. बघा पहिल्यांदा आपण समजून घेऊया, या वस्तूचं मास जर स्मॉल m एवढा आहे तर त्याच्यावरती ऍक्ट होणारं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असेल. तर त्या वस्तूवरती ऍक्ट होणारा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे असेल F इज इक्वल टू मगाशी पाहिल्याप्रमाणे कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन ही सेंटर आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. या दोघांच्या मधलं अंतर म्हणजे या पृथ्वीची जणू काय रॅडियसच. म्हणून डिस्टन्स किती घ्यायचं, डिस्टन्सचा स्क्वेअर असतो म्हणून रॅडियसचा स्क्वेअर. ओके, this is the equation number 1. Okay, but according to Newton's second law of motion, Newton second law of motion मध्ये काय सांगितले, force is equal to mass into acceleration. पण सर इथे acceleration a नाही घ्यायचं, आम्हाला अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन घ्यायचे म्हणून a न घेता आम्ही काय करणार, g लिहिणार आणि याला म्हणणार इक्वेशन नंबर 2. आम्हाला 1 नंबर आणि 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये एक बाजू सारखी दिसते, F इज इक्वल टू हे आणि F इज इक्वल टू हे. हे बरोबर हे आहे आणि हे बरोबर हे आहे म्हणजे हे बरोबर हे असणारच, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून कॅपिटल M into Z is equal to capital G capital M small m upon R square. आता इथं काय होतं, या बाजूला स्मॉल m त्या बाजूला स्मॉल m, इकडचं m इकडे घेतलं, m वर m आदळलं ढासळलं मेलं म्हणजे कॅन्सल झालं. आता काय करणार, नेक्स्ट स्टेप मध्ये आम्ही हे लिहिणारच नाही. कळतं का, स्मार्ट व्हायचं बाळांनो. तर लक्षात येतं G is equal to capital G capital M upon R square. ओके, म्हणजे आता काय झालं, हिथं अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ची व्हॅल्यू निघाली. आता काय आहे, हे सगळं आम्हाला कॉन्स्टंट दिसतंय. काय हियर, लक्ष द्या, हियर द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ अर्थ, here the distance between the center of earth and the object present on the surface of earth is taken as a small r. Distance is taken small r, बरोबर आहे का नाही. but the radius of earth, आता म्हणजे नोट्स मध्ये ज्या पद्धतीने दिले त्या पद्धतीने शिकवतो मी. आपण रॅडियस ही कॅपिटल आर ने इंडिकेट केली. डिस्टन्स घ्यायचं असतं तर ते स्मॉल आर घेतलं असतं, रॅडियस कॅपिटल आर ने इंडिकेट केली आहे. म्हणून as here r is equal to capital R which is equal to radius of earth. आणि म्हणून आता काय होतं बघा, हे सगळं हे पुसतो मी, आपल्याकडे जागा कमी आहे. काय होतं बघा, G is equal to capital G capital M upon capital R square, बरोबर आहे. आता इतर व्हॅल्यू सांगू आपण. दिस कॅपिटल G इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हॅविंग व्हॅल्यू 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर, पर किलोग्राम स्क्वेअर. कहते की नाही, m इज द मास ऑफ अर्थ विच व्हॅल्यू पाठ करायची. आता लक्षात ठेवायच्या व्हॅल्यू, मी जर क्लासरूम मध्ये असताना हे तर पाठ करून घेतलं असतं सगळं, तुम्ही घरी पाठ करायच्या व्हॅल्यू 6 into 10 raised to 24 kg. दिस इज द मास ऑफ अर्थ. बर, हे r किती असतं, r म्हणजे पृथ्वीची त्रिज्या, रॅडियस ऑफ अर्थ पृथ्वीची त्रिज्या कारण सरफेस वरतीच आहे. 6.4 into 10 raised to 6
किमीटर मीटर 6400 किलोमीटर असते त्रिज्या, म्हणजे हेच मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर ते एवढं येतं. आणि हे जर सगळं आपण ह्या इक्वेशन मध्ये मांडलं, या फॉर्म्युल्यामध्ये मांडलं, तर हे येतं जी ची व्हॅल्यू येते 6.67 into 10. देअरफॉर म्हणून आपण अगोदर लेकरांना कन्फ्यूज व्हायचं, जागा कमी आहे म्हणून मी थोडंसं ऍडजस्ट करतोय. लक्षात घ्या या फॉर्म्युल्यामध्ये आपण ह्या सगळ्या आता एवढे जे व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये मांडतोय. g is equal to 6.67 into 10 raised to minus 11. m is equal to 6 into 10 raised to 24 divided by r is equal to 6.4 into 10 raised to 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि मग हे कॅल्क्युलेशन किती येतं? हे सगळं कॅल्क्युलेशन मी केलेलं आहे, तुम्हीही करायचं. हे कॅल्क्युलेशन येत असतं 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. सर हे कसं काय दादा? ऍक्सेलरेशनचं युनिट हे मीटर पर सेकंद स्क्वेअर असतं. मग ते अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन असू दे नाही तर नॉर्मल ऍक्सेलरेशन असू दे, त्याचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंद स्क्वेअर. ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. द व्हॅल्यू ऑफ Earth's gravitational acceleration on the surface of Earth किती असते? 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. 9.772 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ओके, लक्षात येतं. इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर, पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत द व्हॅल्यू ऑफ Earth's gravitational acceleration at the different locations. लक्षात येतं का? कळतं की नाही? तुम्ही जर व्हिडिओ लेक्चर मध्ये काही गोष्टी लक्षात आल्या नसतील तर पुन्हा व्हिडिओ पहा, नोट्स मध्ये ते चेकआउट करा. लक्षात येतं? काही शंका आली तर व्हॉट्सअपवर मला विचारा. थँक्यू.